आणि मग नंतर आपण बाकी प्रश्न करूया. नक्की. मला वाटतं एकतर पहिला आपला इंटरव्ह्यू 2014ला झाला होता. 10 वर्ष झाली, तेव्हा मी 23 वर्षाचा होतो. मला वाटतं आपण पण नाही, आपण तेव्हा 55 वर्षाचे होतात, आता 40 वर्षाचं झालं. मी 33 वर्षाचं झालं. पण मला आठवतं तेव्हा पण मजा आलेली. आपण त्यावेळी वाटतं कट्टा केलेला पहिला. आणि 2020ला मंत्री झाल्या मी ह्याच विजन कार्यक्रमात आलेलो आणि तेव्हा मी एक भाषण केलेलं. तेव्हा मी विजन हेच मांडलेलं की जेव्हा माझ्याकडे जी खाती आली होती, साधारणपणे पर्यावरण, नंतर पर्यटन होतं आणि प्रोटोकॉल, राजशिष्टाचार होतं. आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल, जी काही मी गोष्ट आपल्यासमोर मांडली होती, जी काही विजन मांडली होती, जर त्यावेळीचं जे काही मी ह्याच मंचावर बोललो होतो आणि आता जे काही आपण त्यावेळी अचीव्ह केलं होतं, मला वाटतं त्याच्यात साम्य असेल. कारण जी काही कामं होती ती लोकांसमोर होती आणि ती करून दाखवली होती. एक फार महत्त्वाचं आहे आत्ताचं विजन मांडत असताना, कारण राजकारण हे सुरू राहतंच, चालत राहतं. पण विजन जर एका ओळीत जर आपण मांडायला सांगितलं मला महाराष्ट्रासाठी, तर हेच असेल की महाराष्ट्र जो आता पुढचा चालला पाहिजे किंवा घडवला पाहिजे किंवा राज्य जसं चाललं पाहिजे, ते बाय महाराष्ट्र, फॉर महाराष्ट्र आणि विथ महाराष्ट्र. जसं आपण बाय द पीपल, ऑफ द पीपल, फॉर द पीपल बोलतो. कारण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र कसा चालेल ही नोट दिल्लीकडून येते. महाराष्ट्र कोणासाठी चालेल तर ही गुजरातसाठी चालते. आणि कसं चालतंय हे आपल्याला तर माहिती आहे. उलटं रिव्हर्स गिअरमध्ये गेलेलो आहे आपण. मुद्दा असा आहे की आजची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रात जी राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे, सामाजिक स्थिती निर्माण झालेली आहे, राजकीयदृष्ट्या पाहायला गेलं तर एकदम चौथा झालेला आहे. 22मध्ये शिवसेना फोडली, 23मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि एक परिवार फोडलं, आणि 24मध्ये आता काँग्रेस फोडायचं मार्गावर आहे. ठीक आहे, हे सगळं करून एक जे घटनाबाह्य सरकार बसवलेलं आहे, त्या सरकारनी जे काही कब्जा करायचा तो केलाच. साधारणपणे 31 शहरांमध्ये प्रशासक आहेत. 2 वर्ष 2.5 वर्ष निवडणुका नाही झाल्या. युनिव्हर्सिटीच्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही. पण हे सगळं करून जे मला अपेक्षित होतं की चला महाशक्ती तुमच्या